नमस्कार. मी डॉक्टर रमेश रोहिवाल, कान नाक घसा तज्ज्ञ. कानाचे जे विविध प्रॉब्लेम्स आहेत, जसं ऐकू कमी येणे, कानामध्ये विशिष्ट प्रकारचा आवाज येणे, चक्कर येणे, या व इतर अनेक तक्रारींसाठी ट्रीटमेंट देण्यात येते. कानाचा तज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळं बऱ्याच वेळेला पेशंट्स माझ्याकडे कुठल्या कंपनीचं श्रवण यंत्र चांगलं आहे हे विचारण्यासाठी येतात. याला उत्तर असं राहील की सर्व कंपन्यांचे श्रवण यंत्र चांगले असतात, परंतु कुठल्या प्रकारचा व्यवसाय तो पेशंट करतो आहे, पेशंटचं वय काय, त्यांच्या गरजा काय आहेत, याविषयी सगळी माहिती घेऊन त्याप्रमाणे पुढचं आपल्याला श्रवण यंत्र कुठले सिलेक्ट करावं हे ठरवता येतं. एकाच प्रकारचा ऑडिओग्राम किंवा श्रवणचिकित्सा दोन पेशंटची असली तरीही दोघांनाही एकच यंत्र वापरता येईल असं बिलकुल नाही. श्रवण यंत्राची निवड ही अनेक फॅक्टर्सवरती अवलंबून असते. श्रवण यंत्राची निवड ही अनेक गोष्टींवरती अवलंबून आहे. सर्वप्रथम पेशंटचं बजेट, त्याच्यानंतर पेशंट कुठल्या प्रकारचा व्यवसाय करतो, तिसरी गोष्ट ॲक्टिव्ह लाईफ, त्याला सतत फिरावं लागतं किंवा एका ठिकाणी ऑफिसमध्ये बसून जॉब आहे. तसेच श्रवणयंत्र बऱ्याच पेशंटना असं वाटतं की ते बाहेरून दिसलं नाही पाहिजे. श्रवणयंत्र वापरण्याविषयी बऱ्याच वेळेला न्यूनगंड असतो. ब्लूटूथ मंडळी अगदी राजरोसपणे उघड वापरतात, परंतु तशाच प्रकारचं श्रवणयंत्र लावायचं जर म्हटलं तर ते रुग्णांना नको वाटतं. याच्यासाठी सगळ्यात बेसिक जे श्रवणयंत्र आहे त्याच्यामध्ये चॅनल्स कमी असतात आणि त्याची किंमत कमी असते, परंतु जसजसे त्याच्यातले चॅनल्स वाढतील त्याप्रमाणे हाय क्वालिटीचे जी श्रवणयंत्र आहेत त्यांची किंमत थोडीशी जास्त असते आणि त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड नॉईज किंवा यंत्र लावल्यानंतर येणारा गोंगाट तो बऱ्यापैकी कमी असतो. एकेकाळी श्रवणयंत्र म्हटलं की कानाला गुंडी आणि ती दोरी शिवाय वरच्या खिशात ठेवलेलं यंत्र असं त्याचं एक फिक्स इक्वेशन होतं, परंतु आता गेल्या अनेक वर्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेल्या ॲडव्हान्सेसमुळे श्रवणयंत्रामध्ये खूप क्रांती झालेली आहे. अगदी बाहेरून न दिसणारे, कानाच्या आत बसणारे किंवा एक्स्टर्नल ऑडिटरी कॅनॉलमध्ये सुद्धा थेट आतपर्यंत असे बसणारे एकदम छोटे श्रवणयंत्र आता उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज आता उपलब्ध झाल्या आहेत. जसं ब्लूटूथ फीचर आहे की तुम्ही श्रवणयंत्र तुमच्या टी व्हीला किंवा बाकीच्या ठिकाणी कुठे असं कनेक्ट करू शकता. फोनवरून संभाषण ऐकताना कधीकधी श्रवणयंत्र वापरणाऱ्या रुग्णांना थोडी अडचण होते आणि असा बझिंग किंवा हामिंग नॉईज येतो. यासाठी श्रवणयंत्र थोडंसं लांब धरावं असं आम्ही त्यांना सुचवतो. पूर्वीच्या काळी मिळणारी जी श्रवणयंत्र होती त्यांना आम्ही ॲनालॉग मशीन्स म्हणतो, परंतु आता डिजिटल प्रोग्रामेबल श्रवणयंत्र उपलब्ध आहेत. यामध्ये पेशंटचा जो बहिरेपणाविषयीचा ऑडिओग्राम हा ग्राफ असेल त्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या फ्रिक्वेन्सीजना ॲडजस्टमेंट करून पेशंटला जास्तीत जास्त कसा फायदा होईल श्रवणयंत्राचा हे आपल्याला बघता येते. छोटासा सेल वापरून वापरण्याची पूर्वी जी यंत्र होती त्या जागी आता मोबाईलसारखे रिचार्जेबल अशी श्रवणयंत्र पण बाजारात आलेली आहेत आणि ती अतिशय उपयुक्त आहेत. श्रवणयंत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम ते हळूहळू 2 तास 3 तास असे करत रोज वाढवत त्याचा वापर नेऊन सतत ते वापरलं पाहिजे. फक्त आंघोळ करताना किंवा झोपताना ते काढून ठेवावं. श्रवणयंत्र जेव्हा वापरात नसेल त्यावेळेला जर ते सेल वापरून सेलचं मशीन जर असेल तर त्यातला सेल डिस्कनेक्ट करून बाहेर काढून ठेवावा, जेणेकरून ते यंत्र जास्त दिवस टिकेल. काही दिवस जर जास्त गॅप राहणार असेल वापरामध्ये तर त्यासाठी जी एक डबी दिलेली असते त्या डबीमध्ये ते स्टोअर करण्यात यावं, जेणेकरून यंत्र जास्तीत जास्त दिवस व्यवस्थित राहतं. कुठलंही श्रवणयंत्र
हे खाली पडलं नाही पाहिजे किंवा त्याला पाणी नाही लागलं पाहिजे. सुरुवातीला यंत्र वापरायला सुरुवात केल्यानंतर आपलाच आवाज मोठ्याने आपल्याला ऐकू येतो किंवा बाहेरचा गोंगाटही कधी कधी जास्त ऐकू येतो. हळूहळू सवय झाल्यानंतर ह्या अडचणी कमी होतात. जर फीडबॅक नॉईज आम्ही ज्याला म्हणतो किंवा आजूबाजूचा गोंगाट जर खूप जास्त येतो असं जर असेल तर बऱ्याच वेळेला श्रवणयंत्राचं फिटिंग प्रॉपर नसतं किंवा त्याचं प्रोग्रामिंग कधी कधी करावं लागतं. प्रत्येक वेळेला श्रवणयंत्राची खरेदी करताना रुग्ण मला एक प्रश्न नेहमी विचारतात की यासाठी काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत का. मला खेदाने सांगावं वाटतं की कुठल्याही प्रकारे सरकारकडून श्रवणयंत्रासाठी योजना नाहीत. एकेकाळी राजीव गांधी योजनेखाली दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना अगदी बेसिक प्रकारची श्रवणयंत्र देण्यात येत होती, परंतु आता ती योजना पण बंद झालेली आहे. सर्वात दुसरी एक महत्त्वाची सूचना मी नेहमी करेल की श्रवणयंत्र हे मुलांपासून लांब ठेवावं. जर त्याच्यामध्ये ते छोटा सेल असेल तर बऱ्याच वेळेला खेळताना मुलं त्यातला सेल काढून गिळतात किंवा नाकामध्ये टाकतात आणि त्याच्यातनं अडचणी निर्माण होऊ शकतात. सगळ्यात मोठा फायदा श्रवणयंत्र वापरण्याचा जो आहे तो मला इथे नमूद करावा वाटतो की ऐकू न आल्यामुळं पेशंटला बऱ्याच वेळेला डिप्रेशन येतं किंवा एकाकीपणा जाणवतो. एकदा श्रवणयंत्र लावल्यानंतर आणि थोडीशी त्याची सवय झाल्यानंतर समाजामध्ये वावरणे हे रुग्णाला अतिशय सोयीस्कर आणि सोपे होते. 4 लोकांमध्ये मिसळणे सोपे होते आणि त्याच्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. बऱ्याच वेळेला व्यवसायाचा एक भाग म्हणून जसं शिक्षक आहेत, वकील आहेत, त्यांना चांगलं ऐकू येणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला आम्ही रुग्णाला जर दोन्हीकडे ऐकू येण्याची क्षमता कमी असेल तर दोन्ही कानाला यंत्र लावा असं आम्ही नेहमी सांगतो. दोन्ही कानाला यंत्र वापरण्यामध्ये बायनॉरल हिअरिंगचा खूप मोठा बेनिफिट आहे आणि त्याच्यामुळे कुठलाही चर्चेतला विषय समजण्यास, चर्चेमध्ये सहभाग घेण्यास सोयीस्कर होते. काही वेळेला श्रवणयंत्र वापरण्याच्या आधी जसं मूक बधीर मुलांना जेव्हा आम्ही श्रवणयंत्र देतो त्यावेळेला कानाच्या आतमध्ये अशा प्रकारे काही मटेरियल टाकून त्याचा एक साचा तयार करण्यात येतो आणि नंतर हिअरिंग एडचं फिटिंग होतं, जेणेकरून व्यवस्थित हिअरिंग एड बसतं आणि ते खाली पडत नाही. डिजिटल श्रवणयंत्र अशा प्रकारचं कानाच्या मागे असतं आणि एक अतिशय थिन वायरनी ते कानापर्यंत जोडलेलं असतं. लांबून हे दिसतही नाही आणि त्यामुळं पेशंटला वापरायला हे सोयीस्कर होतं.